चला वळूया आपण या सामन्याकडे आणखीन एकदा. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना या संपूर्ण स्पर्धेमधला. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच जय दुर्गा माता रोहिंजन सी असं नाव देण्यात आलंय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मात्र आई गावदेवी शिरवली. आई गावदेवी आरोही 11. चला सामना सुरू करा प्लीज. टॉस जिंकला रोहिंजन संघानं. स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय शिरोळीचे 2 सलामार. एका बाजूला मात्र तेजस मडवी तर नॉन स्ट्राईकला रेवनाथ. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा बॉलला मात्र आपल्या उंचीचा फायदा घेत फक्त बॉलला ट्रॅव्हल केला. तो मिळवण्याच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्सनं आपलं संघाचं आणि स्वतःचंही खातं उघडलं. तो फलंदाज तेजस मडवीनं. गोलंदाज चिनू पाटील. अनेक वर्षापासून ताकदीची गोलंदाजी करणारा चिनू पाटीलला आपण पाहतो या सामन्यामध्ये. राईट आर्म वर द विकेट. या ओव्हरमधला दुसरा बॉल. लाईन अँड लेंथ वर जबाब नाही आहे. कारण खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून क्रिकेट खेळणारा हा चिनू पाटील रोहिंजन संघासाठी पुन्हा एकदा ताकदीचा खेळ करताना पाहतोय. पहिल्या 2 बॉलवर सिंगल रन्स तेजसने घेतली आहे. रेवनाथ मात्र पहिल्या बॉलला सामोरं गेला त्याच्या वाट्याला आलेल्या. आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक. काय सुंदर स्लॉटमध्ये बॉल थोडासा मागे टाकला जातोय आणि अखूट टप्प्याच्या बॉलला उचली घेतली जाते. त्याच्यामुळे उत्तर नाही आहे रेवनाथकडे. लागोपाठचे 2 बॉल मात्र डॉट खेळले जात आहेत. तेजस स्ट्राईकवर. आखिरकार अखूट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून फटकावला. हा 2 बॉल डॉट आल्यानंतर तेजसच्या बॅटमधला षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका पाहतोय आपण. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल रन्स. त्यानंतर तेजस लागोपाठचे 2. रेवनाथनं 1 रन्स काढून मात्र स्ट्राईक जरूर दिली. परंतु त्यानंतर 2 डॉट खेळल्यानंतर मात्र तेजसला प्रश्न पडला की आता नाही. आणि चिनू पाटीलची लाईन थोडीशी बिघडली. कारण जो अखूट टप्प्याचा बॉल होता याच्या अगोदर उचली मिळाली तर मात्र अजून अखूट केला. शॉर्ट लेनची बॉल टाकला. अपिलामध्ये उत्साह आता मात्र आपण पाहतोय जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जरूर राहिलाय. आणि इथे आखिरकार मात्र हा डॉट बॉल. अपिलामध्ये उत्साह प्रत्येकाच्या मध्ये हा टाकत मात्र प्रयत्न केले गेले. परंतु दक्ष पंचांनी मात्र हे नाकारलं. आशिष पाटीलनं हे नाकारलं सफिशियल. एक उत्तम निर्णय मी म्हणेन. त्याच्यामुळे तिथे मात्र डॉट बॉल. सेम लाईनवर ट्रॅप केला. तेजसला ट्रॅप केला. एक षटकार जरूर ठोकला परंतु प्रेशर ही क्रिएट केला. चिनू पाटीलनं आपली लाईन नाही बिघडू दिली. मागेच बॉल टाकले. शॉर्ट लेंथ बॉल मात्र ट्रॅव्हल केले. एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा आणखीन अखूट टप्प्याची गोलंदाजी केली. परंतु बॉल पडला तर उचली मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चिनू पाटीलच्या षटकाचा पृथक्करण राहिला. 1-0-0 6-0 विकेट. 7 धावा 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरवली संघ पाहतो आपण 1-6. आई गावदेवी आरोही 11 शिरवली. इथे बॅट कोणीतरी विसरलाय. नंतर ओळख दाखवा आणि घेऊन जा. आमचीच आहे. आम्हालाही माहीत आहे तुमचीच आहे. तरी पण आम्ही प्रयत्न केला एकदा विचारायचा.
चांगला फटका आहे. धावा देणारा हा फटका आहे. पाठलाग बॉलचा जरूर सुरू आहे, परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेला रेसमध्ये विजय होतोय. बॉल जातो सीमारेषा बाहेर येतोय. हा मात्र चौकार. पहिल्या षटकामध्ये चिनू पाटीलनं 7 धावा मोजल्या. रेवनाथ या बॉलला मात्र थोडासा फसला जरूर. कीपर ही चकलाय. थोडीशी नामी संधी होती रेवनाथला बाद करण्याची. चिनू पाटील त्या बॉलला कलेक्ट नाही करू शकला. नॉन स्ट्राईकला भूषण मात्र स्ट्राईकवर जाण्याची वाट जरूर पाहतोय. गोलंदाज पाहतोय आपण सौरभ. स्कूपचा प्रयत्न अपयशी. बॉल मात्र बॅटची थिक एज घेतीये. फर्स्ट स्लिपमध्ये हा झेल कंप्लीट केला जाईल आणि लागोपाठचा हा बसतोय दुसरा हादरा. अतिशय उत्तम गोलंदाजी जरूर राहिली आहे. मी म्हटलं होतं की बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळ खेळला जात नाही आहे. ज्या दिशेने बॉल येईल, ज्या मैदानावरती मोठे फटके बसत नाही, तिथे मात्र सिंगल डबलला भर देत सामन्याला कलाटणी देणं किंवा धावा जमवणं. आपण जर विचार केला तर 37 धावा, 35 धावा, 43 धावा अशाच धावा मागच्या 3 सामन्यात बनलेत. मागच्या सामन्यात जरूर चांगल्या धावा बनल्या होत्या. 47 म्हणजे 50 ही आज गाठलीच नाही आहे कोणत्याही संघानं. मग त्यावेळेला तुम्हाला मात्र विचार करावा लागेल की तुम्हाला सिंगल डबलवर भर देत धावा जमवणं गरजेचं आहे. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये विशालबाई पाहिलं तर फक्त षटकार स्टेटस ठेवायचे. 2 षटकार मारायचे, सामना हरायचा, घरी यायचं, स्टेटसला लावायचं आणि मस्त दाखवायचा. बेबी बघ मी काही षटकार मारलेत. बेबी बघते, बेबीला एक षटकार माहीत नसतो आणि मग तर सांगतं की बाबू छान खेळला. अगं बाई तो हरला हे कुणालाच माहीत नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला क्रिकेटमध्ये जिंकता आलं पाहिजे. जिंकला तर तुम्ही दिवस सेलिब्रेट करा. फेकी नेमका कुठे फेकायचा होता हा विचार केला जाईल. या क्षेत्ररक्षकाला मानलं जाईल. तो कदाचित इथून तिथपर्यंत धावत गेला. 2 रन्स कंप्लीट झालेत. या 2 रन्सनं धावा 13वर मजल मारली जाते. आज धावपट्टी मात्र प्रेमात आहे गोलंदाजांच्या. कारण कदाचित धावपट्टीला माहीत असेल की संध्याकाळी सगळे गोल फिरतील. त्याच्यामुळे गोलंदाजीच्या प्रेमात धावपट्टी पडली आहे. 50च्या वर फलकावर धावा लागत नाहीत. त्याच्यामुळे आज गोलंदाजांचं नंदनवन आहे. वाईट बॉल कॉल. उल्हास ऑन स्ट्राईक. हा मात्र एक्स्ट्राची रन येते. 14वर मजल मारली जाते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सौरभ गोलंदाजीच्या मार्कवर. उल्हास ऑन स्ट्राईक. हा मात्र जोरदारपणे ट्रॅव्हल केलेला. बॉलला उत्तर नव्हतं. फलंदाज चकला. बॉलकडे पाहिलं जात नाहीये. जोपर्यंत चेंडू फल्लीमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत उत्पत्ती 0 राहील. ती 0 उत्पत्ती पाहिली. तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी पहिल्यांदा डोळे मोठे वटारून बॉलकडे पाहावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू फळीमध्ये कोणतंही कॉन्टॅक्ट नाही आहे आणि चकमा खानेवाली गेंद के ऊपर कोई नंबर नाही होता. तो नंबर आला 0 आणि त्याच्यामुळेच 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 2-14. 2-14. फिल्डिंग लावून घ्या. पाणी हवा असेल तर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. पाणी हवा असेल सांगा, नसेल तर तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकं धावपळकर धावा लागत आहेत. प्रथम फलंदाजी करताना ते म्हणजे आई गावदेवी आरोही 11 शिरवली बी संघाच्या. त्या म्हणजे तब्बल 14 धावा. आतापर्यंत बॅलन्स खेळ सुरू आहे. इथून कमीत कमी 31 धावा जर जोडल्या तर आज 47, 45, 37 याच धावा बनलेत. पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा डिफेन्सिव्ह झालेत. दुसऱ्या सामन्यामध्ये 43 धावाही डिफेन्स झाल्या. पण नंतरच्या 2 सामन्यामध्ये मात्र धावांचा पाठलाग झाला आहे. परंतु धावांचा पाठलाग जरी झाला असेल ना तरी आव्हान तसं फार मोठं नव्हतंच मुळात. चला सामना सुरू करा प्लीज. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावपळकावर धावा लागत आहेत. त्या म्हणजे तब्बल 14 धावा. 2-14 येणाऱ्या 12 बॉल्समध्ये काय खेळ दाखवला जाईल. उल्हास नॉन स्ट्राईकला उभा आहे तर भूषण मात्र आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. गोलंदाज
दिनेश. स्विचिटचा लाजवाब प्रयत्न, क्या बात, वेल कनेक्ट केला, डीप थर्ड मॅनच्या डोक्यावरून भिरकावला स्विचिटचा हा लाजवाब फटका. एखाद्या युवतीला पाहून काळीजा खल्लास व्हावा एवढा हा सुंदर आणि लाजवाब फटका 6 धावांचा. शिरवली संघाच्या उल्हासनं या वातावरणामध्ये, थोडासा नीरव झालेल्या वातावरणामध्ये मात्र उल्हास भरण्याचं काम या उल्हासच्या षटकारानं केला. दाबळकर धावा तब्बल 20 लागतील या षटकारानं. 20 धावा दाभोलकरवरती लागत आहेत. 4 धावा या मागच्या बॉलला होत्या. आणखीन एक 18 धावा बोर्डवर आहेत, लक्षात घ्या. आणखीन एक चांगला फटका कव्हरपंच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक मात्र रिले फिल्डिंग पाहतोय. इथे पाहिलं जाईल. धावा मात्र जमतायत तब्बल 2 धावा. 12th मॅन. आणखीन एक इथे मात्र पाहिला आपण डॉट बॉल. त्या दरम्यान पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. सेकंड स्लिपमध्ये शतरक्षक होता, पण इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची रन मात्र येते, खूप दूर राहिला बॉल. त्या दरम्यान एक निवेदन येतोय. धरणा गावातील कोणताही ग्रामस्थ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ कुणीही असतील त्यांनी कृपया विनंती आहे, आयोजकाकडून आपल्याला जेवणाची सोय करण्यात आली आहे धरणा गावातील ग्रामस्थांसाठी. तर आपण लगेचच जेवण्यासाठी स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे, कारण गाव दूर आणि त्याच्यामुळे जेवणाची फुल सोय. गोलंदाज गाव जवळच आहे, तरीही जेवणाची सोय. एक्झॅक्टली ही रणनीती, मी म्हटलं ना की राजकारणासारखी क्रिकेटमध्ये रणनीती आखली जाते. कुणीही कुठे जाऊ नये यासाठी बांधून ठेवले जातील. ज्याप्रमाणे पक्षाचा खेळ त्याप्रमाणे क्रिकेटचाही खेळ बांधलं जात आहे. रन्स मात्र मिळतील तब्बल या बॉलवर 2 धावकर धावा लागल्या. 23 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 3. स्वीट शीटचा लागोपाठ प्रयास होतो. एक कनेक्शन चांगला पाहिला उल्हासच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र गोलंदाजानं ओळखलं दिनेशनं की स्वीट शीट खेळण्यासाठी धावकर धावा लागल्यात. ते आतापर्यंत तब्बल 23 धावा. नाही, नो इश्यू. कारण पहिल्या बॉलवर षटकार होता तसं मी अनाऊन्सही केलं, परंतु इथे चौकार लिहिला आणि त्याच्यामुळे मात्र 2 धावेने तो फरक पडला होता. ते ॲडजस्ट केल्या गेल्या. चूक भूल द्यावी घावी. या रन्स मात्र येते आहेत या बॉलला. सिंगल, आणि सिंगलनं 26 रन मधून मारले जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. आता पूर्वार्धामधला 1 षटकाचा खेळ शिल्लक राहील. चला फिल्डिंग लावून घ्या, कारण टीम मिटिंगला सध्या आपल्याकडे वेळ नाही आहे. धावकर धावा लागते ते तब्बल 26 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. उल्हास आणि भूषण मात्र क्रीजवर खेळत आहेत. 3 गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या मैदानावरती धावा मात्र येत नाही आहेत. येस, चला फिल्डिंग लावून घ्या.
26 धावा ऑन बोर्ड. पूर्वार्ध सुरू आहे. या संपूर्ण स्पर्धेमधला पहिल्या इनिंगचा म्हणजे पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असणार आहे. एका बाजूला रोहिंजन संघ लढतोय तर दुसऱ्या बाजूला माताना फाईट करतोय तो आई गावदेवी आरोही 11 शिरवली. श्री दुर्गा एकता 11 रोहिंजन. उत्सवचा हा बॉल मात्र उत्सव साजरा करण्यासाठी रोहिंजन संघाला पुरेसा आहे. आपण पाहतोय अकूट टप्प्याच्या बॉलचा वेग झोन राहिला उल्हासचा. कीपर न चिनून मात्र हा झैल सोडला होता जरूर, परंतु हातचा हा उंची होती जरूर, परंतु हात लगावला आणि शॉर्ट फाईन लेगला उभा असलेल्या छत्रक्षकानं मात्र आदर्श पाटीलनं आपला आदर्श घालत हा सुंदर झैल कंप्लीट केला. फलंदाज क्रमांक 3 होईल बाद. भूषण भूषण पाटील बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आर्यन मडवी. उत्सवनं पहिला बॉल काय सुरेख ट्रॅव्हल केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा मध्ये हा टाकायचा आणि जोरदार अपील करायचं, पण दक्ष पंच आमचे हुशार आहेत. त्यानं दर्शवलं की इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. सिंगल रन्स या बॉलवर येते. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी राहिली आहे. अक्षरशः रोखून धरला. पहिल्या बॉलवर विकेट उत्सवनं घेतला, त्यानंतर डॉट बॉल टाकला आणि तिसऱ्या बॉलवर आले सिंगल धावा. धापडकर धावा लागतील त्या फक्त 27 धावा. 27 धावा 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय सुरेख गोलंदाजी रोहिंजन संघाच्या उत्सवनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. परंतु एका बाजूला शिरवली संघाला धावा जमवाव्या लागतील. येणारे हे 3 बॉल असंख्य आजच्या झालेल्या दिवसामध्येच घातक ठरलेत, सगळ्यांना घातक ठरलेत. हा फटका मात्र चांगला एक्स्ट्रा कव्हरला. रन्स किती देऊन जाईल. 2 रन्स तर कंप्लीट करण्यात आलेत आणि 2 रन्सवरच समाधान मानेल. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आहे, टीम वर्क चांगला आहे. क्षेत्ररक्षक 3 तिघाडा, परंतु काम नाही बिघाडा. तिथे मात्र कारणी लागलं. 2 रन्स मात्र वाचले आणि या 2 रन्सनं दाभोलकर धावा लागत आहेत. तब्बल 29 धावा. फक्त 2 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 29 धावा बोर्डवर लागलेत. एका दुसरा मोठा फटका लढण्याचं बल वाढवेल. आडव्या बॅटचा हा फटका धावा देऊन जाईल. तब्बल 4. या शेवटच्या क्षणाला येणाऱ्या धावा उत्तरार्धामध्ये लढण्याचं बळ देतात. ते बळ पुरवलं जात आहे. एक चांगला फटका उल्हासच्या बॅटमधून आलाय. आदरणीय सुजितजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सत्यमजी पाटील साहेबांना विनंती करेन की अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. या बॉलवर मात्र मोठा फटका लागवायचा होता जरूर उल्हासला, परंतु हा फटका फसला. 5व्या बॉलवर आला चौकार. पूर्वार्ध मात्र संपतोय आणि दाभोलकर धावा 33 धावा बोर्डवर लागलेत. 34 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलाय. तो म्हणजेच जय दुर्गा श्री दुर्गा एकता रोहिंजन संघासमोर. आपण पाहतोय तब्बल 34 धावांची गरज आहे. 33 धावा ऑन बोर्ड लागलेत. आजचे सामने सगळे गोलंदाजांनी आपल्या खांद्यावर पेळलेत. आजचे उत्तम कामगिरी त्यांची राहिली आहे. त्यांच्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आणि लगेचच चला मी विनंती करेन शिरवली संघाला की आपण मैदानाकडे लगेच फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आपले गायक सत्यमजी पाटील
धरण्या गावाची ओळख राहिली आहे आणि आपल्या परीनं कोलबीवाली हे गाणं ज्यानं गाजवलं आपल्या आवाजातून ते सत्यम पाटील सर सिंगर यांना विनंती करेन की आपण आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय सुजितजी पाटील साहेब आहेत. दोन्ही मान्यवरांना शिवसेना शाखा प्रमुख या विभागाचे प्रमुख आदरणीय सुजितजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. आता आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपल्या गावाची ओळख स्वागत स्वागत आणि स्वागत तिन्ही मान्यवरांचं आपण करूया स्वागत. आपल्या आवाजातून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं हे आवाज गाणं कोलबीवाली. सत्यमजी पाटील साहेब सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे. 2 फलंदाज पाठवायचे. 24 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. साई राजे द व्हाईस ऑफ तलोदा मजकूर ही ओळख राहिली या माणसाची. आणि एमर्जन्सी आमच्या प्रेमाखातर धरणा गावाच्या प्रेमाखातर या माणसानं मात्र इथपर्यंत प्रवास केला आहे. उत्तम आवाजात धनिक राहिलेत आणि कित्येक टुर्नामेंटमध्ये आमचे मित्र साई राजे यांचा आवाज आम्ही ऐकला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. दादा या आपलाही आवाज आम्ही आज ऐकू त्यामुळे तुमचंही आपण सहर्ष स्वागत करतो. एक अतिशय देखणं हँडसम हँडसम अँड डॅशिंग नेतृत्व आपलं सहर्ष स्वागत आहे स्वागत आहे. वेलकम साई राजे. 2 साई आज मात्र आपण इथे पाहतो त्याच्यामुळे दोघांचंही आपण सहर्ष स्वागत करतो. वळूया या सामन्याकडे. पहिल्याच बॉलवर मात्र चौक्यानं सुरुवात. पॅडल स्वीपचा हा प्रयत्न राहिलाय. लाजवाब दिशा दिली आहे. आव्हान छोट आहे. छोट्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर ठोकले गेलेत तब्बल 2 चौकार. मयूरच्या बॅटमधले हे 2 चौकार आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला सौरभ उभा आहे. गोलंदाज तेजस मात्र पहिले 2 बॉल टाकतोय खराब कारण त्याच 2 बॉलवर ठोकले गेले 2 चौकार. 34 धावांची फक्त गरज आणि पहिल्या 2 बॉलवर धावा जमलेत 8. धावा रोखण्यासाठी ज्या वेळेला तुमच्याकडे धावा कमी असतात त्यावेळेला डॉट बॉल तुम्हाला टाकाव्या लागतील. विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. बॅटची कडा याही धावा दिलं जाईल का लाजवाब. वाटलं होतं की कदाचित हमखास चौकार होईल. शॉर्ट फाईन लेगला प्रेमनं मात्र काय सुंदर झेल टिपला. वाटलं होतं की कदाचित हा चौकार जाईल. त्यानं मात्र प्रयत्न केले आणि प्रयत्नानं रंग भरला आपल्या कर्तृत्वाचा. त्यानं मात्र टिपला झेल आणि मयूरचा संपवला खेळ. उत्तम सुजल पाटील इनेट क्रमांक 3 सुजल पाटील सुजल
जितेशनं मात्र लगेच सुंदर संगीत लगावलं साईबाबाचं नाव घेत का ज्याप्रमाणे दोन साई आपण मैदानामध्ये पाहतोय दोन समालोचक. तुमचंही स्वागत दूरवरून खेळण्याचा हा प्रयत्न जरूर केलाय. येस येस बॅटिंग बॅटिंग रिव्ह्यू वाईटसाठी घेतला जातोय. वाईटसाठी रिव्ह्यू आलाय. सॉफ्ट सिग्नल लिगल जे सांगितलं इथे मात्र पाहिलं जाईल. इथून थोडीशी वाट पहा. आणि 12th मॅनला विनंती आहे की तुम्ही डोकावू नका आणि डोकावला तर तोंड बंद ठेवा. येणाऱ्या काळामध्ये ना मिथून दादा आपल्याला थर्ड अंपायर केबिनमध्ये घ्यावा लागणार आहे. कारण 12th मॅन जेवढे खतरनाक असतात ना जेवढे खेळाडू नसतात. कारण दोघे सांगतात एक म्हणतो हां होता बघ प्रेशर क्रिएट केला जातो. दुसरा म्हणतो अजिबात नव्हता. कारण त्यांना माहीत आहे तिकडून नंतर शिव्या त्यांना पडतात. त्याच्यामुळे ते इथे आपली ताकद लावतात. पाहिलं जात आहे सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्यात. वाईट बॉल एक्स्ट्राचे रन मात्र येते आणि वॉर्न केलं जाते गोलंदाजाला बाउन्सरसाठी. सुरेख अतिशय उत्तमरित्या बॉल मात्र यॉर्कर लाईनचा होता. तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढलाय तो म्हणजे सुजलनं. 1 रन्स कंप्लीट केली आणि एका रन्सनं धाबा लागल्या त्या 10 धावा. 34चा पाठलाग करायचा आहे. अंतर तसं फार मोठं नाही आहे परंतु या 34 ते वाचवल्याही गेलेत. चांगला फटका आहे. पॉईंटला शतक तैनात आहे. फटका जरूर चांगला होता पण पॉईंटला तत्पर खेळाडूनं मात्र या बॉलला रोखला आणि धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही खेळाडूंना मात्र त्यानं थांबून ठेवले. रन्स घेऊ दिलं नाही आहे. डॉट बॉलचा खेळ आतापर्यंत विचार केला. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 बॉलचा खेळ शिल्लक. चौकार विकेट वाईड सिंगल आणि डॉट असं बॉलांचं प्रत्येकरण राहिलंय. प्रत्येकरण पाहतोय आपण. अकूट टप्प्याचा बॉल हाही राहिलाय चांगला. बॅटच्या आतली कडा लागली. घरंगळत राहिला यष्ट्यांच्या पाठीमागे. पहिल्या 2 बॉलवर चौकार खाल्यानंतर मात्र गोलंदाज तेजसनं कमालीचं पुनरागमन केलं. कारण धावा त्याने दिल्या फक्त आणि फक्त 10. टीम मिटिंगला वेळ नाही आहे मित्रांची नोंद घ्या आपण. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. धावा लागत आहेत. 34 धावांचा पाठलाग करणारा रोहिंजन संघाच्या त्या म्हणजेच 10 धावा. अठरा बॉल 24 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती आहे. अठरा बॉल 24 धावांची गरज. बरेचसे सामने आज मात्र या अशाच रंगामध्ये पाहिले. 18-24 समीकरण मागच्या 3 सामन्यामध्ये आपण अनुभवलंय. इथे मात्र एखादा गोलंदाज चमत्कार करेल का की फलंदाज हा सामना आपल्या बाजूनं सहज घेऊन जाईल. आपला खेळ आज बहारदार कोणाचा राहील. मागचा सामना मात्र लेजेंड किशोर पोर्जीनं सामना फिरवला. गिरकी घेतली आणि तो जय गणेश्वर धानसा संघ इथे विजयी झाला. इथे मात्र तो संघ लढण्यासाठी सज्ज आहे. मात्र इथून कोणता संघ जिंकेल. चला सामना सुरू करा. उशीर खूप होत आहे. ऑलरेडी फेरबदल केले जातात वारंवार. तुम्हाला पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटंच असल्याची नोंद घ्या. हे वेळ सांगणंही खूप गरजेचं राहतं. 18 बॉल 24 समीकरण. सुजल ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकला सर्व गोलंदाजीच्या मार्कवर मात्र पाहतोय आधी. लेफ्ट आर्म गोलंदाजी कमाल आणि कमाल. पॉइंटला शतरक्षक तत्पर कसा असतो. सरळ रिव्हर्स स्वीटचा हा फटका सजला होता जरूर परंतु फलंदाज मात्र झाला आउट.
आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहुण्यांची मांदिळ आहे आणि या दरम्यान मात्र दर्शन गुरुनाथ शेठ पाटील पेंदर आदर्श समाजसेवक म्हणजे जी कायम ओळख राहिली आहे त्या आदर्श व्यक्तिमत्वाचं आगमन या मंचाकडे काही अवधीतच होईल. आदरणीय दर्शन गुरुनाथ शेठ पाटील पेंदर आदर्श समाजसेवक यांचं आगमन काही अवधीतच या मंचाकडे होईल. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. चुनू पाटील ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटचा हा फटका सजलाय की फसलाय, फटका मात्र फसला आणि इथे मात्र लाईनला आपण पाहतोय फलंदाज झाला बाद. आदरणीय दर्शनदादा गुरुनाथ शेठ पाटील पेंदर यांचं मंचाकडे आगमन होतंय. आदर्श समाजसेवक नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावणारं हे व्यक्तिमत्व आपण मंचाकडे येताना त्यांचं आगमन पाहतोय. या आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित GCSE धमाका 2025 मध्ये आदरणीय दर्शनदादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. हे नावच वेगळे. पाटील हा रुबाब आहे, पाटील हा आमचा मान आहे, पाटील हा आमचा अभिमान आहे, पाटील हा आमचा बहुमान आहे. ते आदरणीय दर्शन शेठ गुरुनाथदादा पाटील पेंदर आदर्श समाजसेवक यांचा मंचाकडे आगमन झालं. त्यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आम्ही करतोय GCSE धमाका 2025च्या धरण्याच्या टुर्नामेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्वागत स्वागत स्वागत. विकेट हार्दिकच्या उंबरठ्यावर डावखेरा गोलंदाज आधी पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स. आखूड टप्प्याचा बॉल, खराब बॉलला दिशा दिली आहे, बॉल थांबणार नाही आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र हा उत्तुंग 2 विकेटच्या नंतर येणारा षटकार. 16 धावा. पहिल्या 2 बॉलवर म्हटलं होतं की सामन्याला कलाटणे देणारी गोलंदाजी करावी लागणार आहे, परंतु पहिल्या 2 बॉलवर आधीनं जरूर 2 विकेट घेतल्या, परंतु त्यानंतर मात्र कमालीचा खेळ राहिलाय. हिट्स माहिती इथे मात्र पाहतोय सलग 3 षटकार. कोण म्हणतो की या मैदानावरती धावा येत नाही? या मैदानावरती दर्शनदादांचं आगमन झालं आणि धावांचा पाऊस पडायला लागला. आजपर्यंत सकाळपासून षटकारांचा दुष्काळ पडला होता, परंतु अचानक धावा अगदी खोऱ्यानं ओढल्या जायला लागल्या. इथे मात्र ठोकला जातोय हा एक लाजवाब असा हा लागोपाठचा 3रा षटकार. 12 बॉल आणि 5 धावांची गरज. अठरा बॉल आणि 24 धावांचं समीकरण असताना पहिल्या 2 बॉलवर आधीनं 2 विकेट जरूर घेतल्या, परंतु त्यानंतर मात्र स्ट्राईकर आलेल्या आदर्शनं मारलं लागोपाठच्या 3 बॉलवर तब्बल 3 षटकार खेचत या सामन्याला युटर्न
दिला आणि तो सामना आपल्याकडे वळवलाय. फक्त धावांची गरज उरली आहे. 12 बॉल आणि 5. 12 बॉल 5. स्ट्रायकर पुन्हा एकदा आदर्श, गोलंदाज सुदर्शन. धानसर संघनायक आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. किशोर दादा आपण या, लगेच रिपोर्टिंग करा. आता हा विचार केला जाईल की का मारला नाही. वाईटची रन मात्र मिळते जरूर. मोठा फटका सजवण्याची नामी संधी होती, परंतु एक मात्र वाईट बॉलची रन्स मिळते, त्याच्यामुळे आता फक्त 4 धावा उरतील. हा सामना एकतर्फी झाला आहे. चला धानसर संघनायक आपलं विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये. जसा सामना संपेल लगेच टॉस केला जाईल विनर वर्सेस विनरमध्ये. आणि अखेरकार आपल्या अनोख्या आधीतून मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि या चौकारानं मात्र स्कोर गेला विजयाच्या पलीकडे. आणि या चौकारानं विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे, तो म्हणजेच श्री दुर्गा एकता रोहिंदन संघाचं अभिनंदन. वेल प्लेट. अफलातून खेळ राहिला. आणि यानंतर मात्र लगेचच टॉस केला जाईल. आपण पाहतोय या सामन्याचा सामनावीर नो डाऊट. या धावांचा पाठलाग कोण म्हणतो होत नाही, धावांचा पाठलाग होऊ शकतो, धावा जरूर कमी होत्या, परंतु गोलंदाजांचं नंदनवन असल्या धावपट्टीवर चांगली गोलंदाजी जरूर झाली. परंतु ज्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली, ज्यानं ठोकले सलग 3 षटकार, त्या आदर्शला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आदर्श मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आणि टॉससाठी देखील दोन्ही संघनायक लगेच उपस्थित राहायचं आहे. सेकंड करूनच मैदान देखील सोडायचं आहे. लगेच आपण शुभ सन्मान देखील ह्या ठिकाणी घेऊया. तर मॅन ऑफ द मॅच साठी सन्माननीय आमचे दर्शनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. आदर्श. चला या आदर्श पाटीलला आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रातील युवा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय आणि ज्यांच्या मिसेस रिणांगणाच्या रिंगणात आपण पाहतोय. राजकीय कारकिर्दींना आता सध्या तरी चर्चेला देखील उधाण आले आणि आता रणशिंग फुंकलाय खरं तर दिनेश सर. आणि सातत्यानं प्रत्येक